नमस्कार, मी ममता आणि स्वागत आहे ममताज खानदेश किचनमध्ये। पितृपक्षात भेंडी, कारले, गवार, गंगाफळ अशा अनेक भाज्या बनवल्या जातात, पण प्रत्येक भाजी वेगवेगळी करायची म्हटलं तर वेळ खूप लागतो। म्हणून आज आपण करणार आहोत एक खास मिक्स भाजी, जिथे सगळ्या भाज्यांचा स्वाद एकत्र येतो आणि वेळही वाचतो। सात्विक पद्धतीने पितृपक्षाला योग्य अशी ही पारंपरिक मिक्स भाजी कशी करायची ते पाहूया। सर्वात आधी कढई गरम करून त्यात एक मोठा चमचा तेल घाला। तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाका। आता बारीक कापलेला लसूण, हिरव्या मिरच्या आणि थोडं आलं घालून हलकं परतवून घ्या। जर तुमच्याकडे पितृपक्षात लसूण चालत नसेल तर तो टाळला तरी चालेल। तोपर्यंत मी काही भाज्या स्वच्छ धुवून कापून ठेवल्या आहेत त्या पाहू। पाव किलो गंगाफळ, पावट्या वालाचे दाणे, 2-3 भेंडी, हरण्यावाल्याच्या शेंगा, चवळीचे दाणे आणि गवाराच्या शेंगा हे सगळं एका ताटात व्यवस्थित तयार करून ठेवलं आहे। जर तुमच्याकडे काही भाज्या नसतील तर इतर सीझनेबल भाज्यांचा वापर करू शकता। आता या फोडणीत कढीपत्ता, अर्धा चमचा हळद टाका आणि लगेच या सर्व मिक्स भाज्या घालून घ्या। सर्व भाज्या टाकून झाल्यावर त्यांना चमच्याने नीट परतवून घ्या, म्हणजे मसाले आणि भाज्या एकजीव होतील। आता मीठ घाला। मिठामुळे भाज्यांना आपोआप पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात या भाज्या छान शिजतात। अतिरिक्त पाणी घालायची गरज नाही। आता वर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ येऊ द्या। अधूनमधून झाकण उघडून पहा, भाज्या खाली तळाला लागत तर नाही ना ते पहा आणि हलकं परतवून घ्या। हळूवार आचेवर शिजवल्या तर भाज्यांचा नैसर्गिक स्वाद टिकतो आणि त्या पचायलाही हलक्या होतात। 10 ते 12 मिनिटात भाज्या छान शिजतात। शेवटी थोडासा कोथिंबीर, लिंबू रस घाला किंवा हवं असल्यास 1 चमचा तूप वरून टाका, म्हणजे चव अजून खोलते। तर अशा पद्धतीने अगदी कमी वेळात आणि सोप्या प्रकारे तयार झाली आपली सात्विक पितृपक्ष मिक्स भाजी। ही भाजी पितरांना अर्पण करण्यासाठी उत्तम आहे आणि घरच्यांसाठी पौष्टिक व हलकी आहे। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि ममताज खानदेश किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओत आणखी एक पारंपरिक रेसिपी घेऊन भेटूया। तोपर्यंत नमस्कार।